त्याचप्रमाणे ज्याने आमची संपर्क साधला
कर्मचारी होते बरोबर त्यांच्या आत्म्यास चिरशांत लाभो अशी त्या देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि भजनाची सुरुवातीला भजनाच्या स्वरूपात करूया आणि या ठिकाणी आमचे YouTube चॅनल वाले प्रज्वल गायकवाड या ठिकाणी उपस्थित त्यांच्या एका जोरात टाळ्या वाजवा अतिशय सुंदर या ठिकाणी साऊंड सिस्टम आहे काय तुमचं नाव रुपेश भाई त्यांच्या ठिकाणी एका जोरात टाळ्या वाजवा मिक्सर एवढंच होत आपला एवढंच होतं पण जबरदस्त क्लिअरिटी साहेब बरोबर तुमच्या धंद्यात त्या देवीने बरकत देवी अशी प्रार्थना करतो काय का असता काय का येतो मिक्सर असता म्हणजे 4-5 पोळा खेळतील येतो मोठं मिक्सर पण कायच नाही खरं सांगतो पण बुवाने अतिशय सुंदर भजनाची सुरुवात केलेली आहे आणि खरोखर बुवा अतिशय सुंदर बुवा भजनाची सुरुवात काय टेन्शन घ्यायचं नाही माका सांगतो की जोडी खुळखुळा घेऊन येईल मी खुळखुळा अरे तुझा खुळखुळ वाजवत जातला लक्षात ठेव लुक ॲट मी आम्ही इथं देख नाही का हा काय मान हलवतात नंदी पाहिल्या सारखी पेटवलं फक्त काय काय घेऊन यावा म्हणजे पेटवूया बुवा सांगतात बुवाने अतिशय सुंदर भजन केलंय बुवासाठी एका जोरात टाळ्या वाजवा ते सुंदर भजन चांगला आपण म्हणतो बुवा ही माझी सवय आता पण बुवा तुमका 100 पैकी मी 95 गुण दिलं तुमचे 5 गुण कट केलं कशा बुवा अरे या ठिकाणी माझ्या महिलावर त्या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या जोरात टाळ्या वाजवा अरे त्यांचं जरा आभार मान बिचारी एवढी कष्ट करून बसली असत त्यांच्यासाठी एका जोरात टाळ्या वाजव बरोबर माऊली तुमच्यासाठी सगळ्या जोरात टाळ्या वाजवा अरे एवढं जरी विचार केलं तू याला स्त्री आई म्हणून राहिली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री आई म्हणून राहिली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून राहिली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून राहिली तो राजाचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून राहिली तो सीतेचा राम झाला बुवा एवढं जरी विचार केलेला असतं ना काहीतरी 4-5-50-100 रुपये तो तोंडावर मागले असते समजला का हो बिचारे एवढे ग्रामस्थ हिंदू बुवा सत्कार केल्याने ही भविष्यात त्याच्या गळ्यात घातल्याने त्यांनी काय करू बघा कळत अरे तू अपमान केलं त्या ग्रामस्थांचं त्याची माफी मागाता त्यांनी माका सांगले बुवा ही शाल तुमच्या गळ्यात असू दे समजला आशीर्वाद असा नवला देवी तो आणि माका ही दुसऱ्यांदा संधी असा बुवा दुसऱ्यांदा काय मान हलवतात का नाका का अरे महिला वर्ग बुवा त्यांना 50% आरक्षण असा हो 50% काय त्यांना म्हणजे काय सोय केलेली आता सरकारने खरे फिरा 50% आरक्षण आणि बुवा महिलांसाठी सगळा 7च्या नंतर ते टीव्हीवर सिरियल लागतं ते सगळे महिलांसाठी हो चांगले महिलांसाठी पुरुषांचे काय नाही हो चांगले ऍड पावडरची ऍड फॅरन गवली केसाची ऍड चांगले ऍड महिलांना पुरुषांना ऍड कसली इजगाड लगा रुद्री बघा इजगाड लगा रुद्री बघा हे पुरुषांसाठी चांगल्या मंदिरात आलं ना बुवा मंदिरात आल्यानंतर पूजा अर्चना चांगली नाव पूजा अर्चना आरती पुरुषांसाठी काय घंटा बाकी काय नाही बरोबर ना कधी केसात कोणी मारला असतं कोणी मारत घेतात काय करता आणि म्हणता हमको
बघताला रे साप कालवणलं तू आंबे काढून लिव आता तुझी पॅना ती शाळेत जाऊन बोलतो बघ कधी आणि ओ माऊली सुरुवाती करते साऊंडवाले बरोबर अति तुमचं साऊंड सुंदर आहे तो काय सांगता त्या मंडळींना हो ह्यांचा बघा म्हणजे काय बघा काय तो सांगता हो ह्यांचा बघा म्हणजे काय तुमचा बघू जिंची आता ह्यांचा तो खुला नको तो ह्यांचा बघा काय बघा काय बघा काय अरे मालवणी बघची आता पूर्ण बोल ना ते बिचारे वाजवतात ह्यांका काय ना ते बाप्पा ह्यांका काय ना त्यांना असल्याशिवाय ते इसं दिले काय हो खरंच थोडा आणला त्या आणि मग आता खुळखुळ तुला हळून जातं अरे तुझं खुळखुळ आज नाही वाजून गेलं ना तो वाजून नावाचं नाही लक्षात ठेव समजला काय आणि जरा केसार जरा पणी मार जन्माला मारपत ना असं वाटतं पणी तू केसार काळवंडलं म्हणजे आंबे काढूनच काळवंडलं म्हणजे आंबे काढीच असतं सारखे केले कधी आंबे असतं तुमच्या कर्मांका घरात दाखवतं किंवा आमच्या घरात बोलवता माका एखादी पेटी घेऊन यायची होती ना आमच्या नशिबात आंबे नाही होत देवगड हापूस बापूस आणि आमच्या पदरात बिटके ते जर खाल्ला ना तर दाता तो एकदा ते काढूनच जातो एखाद्या तुका दया येईल ना तर एखादी पेटी घेऊन येऊ होती रे बिचाऱ्या वारंग मुंबईतून येलो 500 किलोमीटरवरून एखादी पेटी घेऊन येऊ होती बरोबर ना असा कसा वाटता गारगार वाटता नाही तुला गरम वाटता आता गरम काय बोलतात लोक शिस्तीत बोलायचं माझ्याशी शिस्तीत बोलायचं शिस्तीत नाही तर पाणी बाजून दर बघतो का डबल गाडी म्हटल्यानंतर हौशे प्रत्येक प्रकारची माणसं आली असतात कोणाक भजन आवडतात कोणाक बतावणी आवडतात कोणाक काय आवडणार नाही म्हणजे ते किती येतं त्यांच्या घराकडे व्यवस्थित नसतात ते आपले चला डबल गाडी म्हटल्यानंतर बुवा त्याच्यात 12 रंग दाखवले पाहिजे निस्ता भजन करून काय उपयोगाचा नाही तर तुझी सिंगल गाडी ठेवली असती ना लोकांनी बरोबर ना डबल गाडी कशा ठेवल्या बोला काहीतरी बोलण्याचे पैसे असतात बुवा बरोबर काय इतक्या टेन्शन नसणार काय ना म्हणजे काय टेन्शन नसणार तुमचं खाऊचं नाही काय घ्यायचं नाही समजला काय नागपुळा आणि गणपतीपुळा नागपुळा आणि गणपतीपुळा आणि खा तुम्ही मुळा 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 सुरुवातीला भजनाची सुरुवात भजनाची सुरुवात करूया 100% म्हणून काय टेन्शन घ्यायचं नाही आमचे प्रमोद गुरव आणि आमचे पवन पिल्लोटकर साहेब बरोबर ह्यांच्यामुळे आज मी भजन क्षेत्रात कुठे कुठे माझं नाव आहे त्यांच्याकडे जोरात टाळ्या होता बरोबर ही माझी दुसऱ्यांदा वेळ आता त्या आईची सेवा करण्याची मला संधी दिली आहे सुरुवातीला भजनाची सुरुवात आपण भजनाची सुरुवात करूया धन्यवाद 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 कारण बारी म्हटल्यानंतर बुवा राग मानू नका अरे तुला केलं चालत मा हरकत नाही मा कारण अरे विट्या मुळा मायच्या कारट्या तुझी रांडरांडी झाली मेल्या गेले तुझ्याकडे तुला पाहून काळाकडे उभे राहून अंगणी शिव्या देते दाची जनी प्रत्यक्ष पांडुरंगाला पण त्या जनाबाईंनी शिव्या दिल्या आहेत त्यामुळे तुला अरे तुरे करू माका काय फरक पडतो वाटणार नाही तुमको प्यार हो हमें तुमसे प्यारा और नहीं तुझ्या तो प्रेम करत रे बाहेर वाजत रे तुझ्या तोंडात आधी एक फोनी एका घेऊन द्यावं एका आणि त्याच्या चेहरा मारा बघा केसार मारा ती फोनी म्हणजे ज्याला प्रेम असेल तुझे काय तसे असत बुवा माका काय मग पहिल्या होऊन असं होय ना काय त्याच्यात कमी काय बोला शकत नाही समजला तापलो आता तापव बारी बघा इकडं काढून दिलं त्या म्हणजे जेणेकरून तापा होईल बाकी काय उद्देश नाही माझा सुरुवात करूया कारण बुवाने सांगितलं भ म्हणजे बजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा त्याचं नाव भजन आहे सुरुवातीला भजन रूपी आपण सेवा करूया नंतर 100%
पेटवलो असा तो पोरी पेटलो आणि माका पुन्हा गावतो टेन्शन घ्यायचं नाही
एकच म्हणतो, सूर्य कुणासमोर झाकत नाही, डोंगर कुणासमोर वाकत नाही. सूर्य कुणासमोर झाकत नाही, डोंगर कुणासमोर वाकत नाही. आणि सौंदर्य गावचे ग्रामस्थ कोणाच्या बापाला पण घाबरत नाही, कोणाच्या बापाला पण घाबरत नाही, कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. अतिशय सुंदर. महिला वर्ग काय ठोकत नको, कारण आम्ही भरपूर कार्यक्रम करतो, पण जी महिला उपस्थित असतात आज भरपूर प्रमाणे आहे, त्या तुमच्यासाठी जरा टाळ्या वाजवा महिलांसाठी. बरोबर, त्यांच्यामुळे सगळा चालला, हे संसार त्यांच्यामुळे चढलेलो होता. कारण त्यांच्याशी वाकडा तो खाय चुलीची लाकडा. त्यामुळे प्रत्येक पुरुषाने विचार करू गयो, बरोबर ना. कारण ह्या सगळ्या माझ्या माऊली बसल्या, ती बसली पण विचार त्यांचा कसलो असता, उद्या सकाळी भाजी काय करू होईल तसलो ते विचार करत, उद्या सकाळी भाजी काय करूया. ते बसते पण बघतो, पण त्यांच्या मनात ते विचार असतं. पण या माऊली बरोबर उद्या मताच्या माझ्या माऊली आहेत. कारण लग्न झाल्यानंतर कुंकू नवऱ्याच्या नावाचं लावतात, मंगळसूत्र नवऱ्याच्या नावाचं घालतात, हातात बांगडे नवऱ्याच्या नावाचे, जोड नवऱ्याच्या नावाचे, आणि मुलाला जन्म देतात तिथे पण आपल्या नवऱ्याचं नाव लावतात. एकदा माऊलीसाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण त्यांचा आदर छत्रपती शिवाजी महाराज, आलेश्वर, रामेश्वर, गांगेश्वर, कुंकेश्वर, आज देव देवतांचे गरज परमपणे जिवंत असतील, त्याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. भजनाची सुरुवात भजनाच्या स्वरूपात करूया. सारख्या नाही, 2 तास 1 तास घेतला, शॉर्ट आणि शूट मध्ये पाहिजे. नुसतं आपला तगडीत राहला तो विषय नाही. हा, भजनाची सुरुवात करूया. चला. नाही, पाणी नाही, आपल्याला